ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमा, गुरुमहात्म्य। आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपूजनाची परंपरा दैवी गुरूंच्या परंपरेतून निर्माण झाली। या ज्ञानी गुरूंची परंपरा साक्षात परमेश्वराने निर्माण केलेली आहे। ईश्वराने सृष्टी निर्माण केल्यावर मानवाला योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे असे जेव्हा भगवंताच्या मनात आले तेव्हा परमेश्वराला प्रत्येक वेळेला अवतार घेणे शक्य नाही, म्हणून त्याने गुरु रूपामध्ये अवतार घ्यायला सुरुवात केली आणि मानवाला भक्तांना योग्य असे मार्गदर्शन केले। एवढे करून तो थांबला नाही, तर मानवी अवतारांमध्ये त्याने स्वतः गुरु केले। ही गुरु परंपरा साक्षात शंकरांनी निर्माण केली। ही परंपरा प्रत्येक शिशुवापासून निर्माण झाल्यामुळे ह्या परंपरेला गुरुपूजनाचा अधिकार झालेला आहे। जे परंपरेतील गुरु असतात ते शिवस्वरूप मानावे लागतात आणि त्यांचा अनुग्रह आपण मस्तकी धारण करावा लागतो। ही गुरु शिष्य परंपरा नाना प्रकारच्या अवतारांनी, नाना प्रकारच्या सिद्ध पुरुषांनी, साक्षात्कारी पुरुषांनी आजही चालू ठेवली आहे। आपले जे स्थान आहे ते गुरु परंपरेतीलच एक स्थान आहे। त्या स्वतंत्र अशी परंपरा कुठेही नाही, स्वतंत्र अशी तत्वप्रणाली नाही। ही गुरु परंपरा परमेश्वराने सुरू केली आहे की ज्याच्या ठिकाणी श्रद्धेचा भाग आहे, भक्तीचा भाग आहे, सेवा उपासनेचा भाग आहे, त्यांच्या जीवनामध्ये निर्धास्तपणा यावा आणि निर्धास्तपणा हाच आनंद आहे। गुरुपूजनानंतर किंवा गुरुसेवेनंतर आपल्या जीवनामध्ये आपण सतत आनंदच अनुभवला पाहिजे। जे गुरुभक्ती करणार नाहीत, गुरूंचे पूजन करणार नाहीत, गुरूंना श्रेष्ठ मानणार नाहीत, त्या लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण फार क्वचितच येतो। गुरुपौर्णिमाचा दिवस म्हणजे गुरूंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस। आपल्या गुरूंनी त्यांनी मानलेल्या गुरूंकडून आलेला उपदेश लोकांपर्यंत नेला आणि त्या उपदेशाच्या परंपरेतून परमार्थ साधून ह्या परमार्थातून गुरुला पूर्णत्व आले। या पूर्णत्वामुळे आपण त्यांना शरण जाण्याचा दिवस। आपण पारमार्थिक विचारांकडे जेव्हा जायला लागतो आणि परमार्थ आचरणाची आपल्याला बुद्धी होते त्यावेळेला गुरूंची भेट होते असा एक संकेत आहे। गुरुसेवा करायची म्हणजे काय करायचे तर आपल्या या भारत देशामध्ये अनेक ग्रंथकार होऊन गेले, भाष्यकार होऊन गेले, शास्त्रकार होऊन गेले, त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे। जे दुसऱ्यांना ज्ञान देऊ शकतात, शिकवू शकतात अशा गुरु परंपरेचे जे पुरुष आहेत त्यांनी पण सेवा करण्याचा हा दिवस आहे। तुम्ही लोकांनी हे ज्ञान प्राप्त करून कृतार्थता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आहे। आषाढ शुद्ध पौर्णिमा, व्यास पौर्णिमा म्हटली जाते। महर्षी व्यासांची परंपरा ही संन्याशांची परंपरा आहे। जे संन्यासी आहेत त्यांची पूजा करण्याचा अधिकार अखिल मानवाला आहे। व्यास ऋषींनी स्वतःच्या अनुभवावरून सामान्य माणसाला सुद्धा अनुभव मिळावा म्हणून स्वतःच गुरुपूजनाला सुरुवात केली। आपल्या धर्मांचीच अशी परंपरा आहे की जो आपल्याला ज्ञान देईल किंवा आपल्याकडून ईश्वराची सेवा करून घेईल अशांचे पूजन करणे, कारण हे ईश्वराचे रूप आहे। ही परंपरा तुम्हा लोकांना पाहायला सापडते। याचे मूळ कारण म्हणजे आमच्यासारखे जे अध्यात्म पुरुष जन्माला येतात त्या अध्यात्म पुरुषांच्या अनुभवांनी म्हणा, त्यांच्या संगतीत उपदेशांनी म्हणा, हे तुम्हा लोकांच्या सुद्धा अनुभवला येते। गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे गुरुदर्शन, गुरुपूजन, उपदेश ग्रहण। ह्या दिवसांचे महत्त्व श्रेष्ठ मानायचे असेल तर गुरुपूजनाबरोबर उपदेशाचाही अवश्य उपयोग करून घ्या। हे गुरुपूजन करताना आपल्या मनाला अत्यंत पवित्रता असली पाहिजे आणि आपलं मन ह्या गुरुपूजनाच्या वातावरणाने भारावून गेले पाहिजे। तुम्ही हा विचार केला पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त सहवास कसा घेता येईल, दोन शब्द कसे ऐकायला मिळतील, ते दोन शब्द ऐकून आपल्याला समाधान कसे करता येईल। आजचा जो दिवस आहे तो गुरुदर्शनापेक्षा सुद्धा गुरु भेटीचा दिवस असतो। ज्या भक्तांच्या मनामध्ये, ज्या शिष्यांच्या मनामध्ये अशी सतत भावना आहे की हा दिवस केव्हा येतो आणि त्या चरणांना मी केव्हा स्पर्श करतो, अशी भावना ज्यांच्या मनामध्ये उत्कटपणे निर्माण झाली आहे त्या शिष्यांची पापे खरोखरीच नाहीशी होतात। मग त्या शिष्यांचा दर्जा काय आहे त्यांचा विचार या ठिकाणी केला जात नाही। आपल्यावर जो परिणाम होतो तो दर्शनानंतर होतोच, पण उपदेशाने सुद्धा होतो। आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे प्रत्येकाने एक नियम करायचा असतो आणि तो नियम निरंतर कसा टिकवता येईल अशी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। मनुष्य म्हटला म्हणजे आपल्यामध्ये काय दोष आहेत, आपल्या विचारांमध्ये, मनामध्ये काय कमतरता आहे किंवा
उणेपणा आहे हे सगळ्यांना समजत असावे। दुर्गुणांचा एक विशेष महत्वाचा भाग असा आहे की दुर्गुण हे प्रयत्नपूर्वक सोडावे लागतात, आपोआप सुटत नाही। आपण पवित्र कसे होऊ याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि आपल्या ठिकाणी असलेले दोष गुरुपूजनाच्या वेळी म्हणजे चरणावर डोके ठेवताना कसे कमी होतील याची काळजी घेतली पाहिजे। माझ्या कल्पनेप्रमाणे ज्यांनी ज्यांनी पूजन केले आहे, ज्यांनी चरणावर डोके ठेवलेले आहे त्यांच्या अंतःकरणात हा भक्तीचा भाव उत्पन्न होणे आवश्यक आहे। ध्यानमूलम गुरुमूर्तीम, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा, गुरु आदि अनित्यम, गुरु परमदेवतम, गुरु परतरम नास्ति, तस्मै श्री गुरुवे नमः। सप्तसागरपर्यंतम तीर्थस्नानादिकं फलम, गुरोर्दृढी धर्म बिंदु सहस्रलोपन दुर्लभम, हरोरुष्टे गुरुत्रास्ता, गुरोरुष्टे न कंचन, तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गुरु शरणं व्रजत। गुरुरेव जगत ब्रह्मा विष्णु शिवात्मज, गुरु परतरम नास्ति, तस्मात् पूजेन सद्गुरुम। आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो। आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात। ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यास मुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे। त्यांचे एवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे। अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे। एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात। ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला। ज्ञानियांचा राजा म्हणून ज्यांना मानतात त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतू असे म्हणून सुरुवात केली। व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमस्तेस्तु व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे। आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे। आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो। अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय। महर्षी व्यासांपासून अशी प्रथा दृढ झाली ती आज मितीपर्यंत। दत्त भक्तांसाठी हा पुण्य पावन दिवस। या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पंचोपचार पूजा करतो, आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतो। वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा ईश्वर भक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षु पारमार्थिक या दिवशी भक्तिभावाने गुरूंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात। खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जे बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे, सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गांचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन होय। गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून स्वीकारलाच आहे। त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग, 6 शास्त्रे, 18 पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे। या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे। या अमोलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा अथवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात। गुरु 2 प्रकारचे असतात, एक गुरु एक सद्गुरु। अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण, गुरुसी पडले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे असे सांगून अवधूतांनी 24 गुरु केले। या 24 महत्व 3 प्रकारात आहे, 1 सद्गुण अंगीकारण्यासाठी गुरु, 2 अवगुण त्यागासाठी गुरु आणि 3 ज्ञानप्राप्तीसाठी गुरु। म्हणजे गुरु हे लौकिक दृष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील। ज्यांनी आत्मनामात्मक विवेक सांगून मायेच्या संसाररूपी पुरातून मला वाचवले तो सद्गुरु अखंड माझ्या हृदयात आहे। म्हणूनच माझे या विवेकावर प्रेम आहे, आदर आहे। ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले असता दृष्टीचे तेज वाढते, त्या दृष्टीने भूमिगत धन दिसू लागते, दडलेले ज्ञान स्पष्ट दिसू लागते। ज्याप्रमाणे हाती चिंतामणी लागल्यास मनुष्याचे सदा सर्वदा मनोरथ पूर्ण होतात। गुरुचरित्र या ग्रंथात श्री गुरूंच्या लीलाचे वर्णन असले तरी गुरूंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्व सांगितले आहे। कलीने ब्रह्मदेवाला गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितला की गकार म्हणजे सिद्ध होय, रकार म्हणजे पापाचे दहन करणारा, उकार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप, तसेच
गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्यांचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक, याज्ञवल्क्य, शुक्राचार्य, जनक, कृष्ण, सुदामा, सांदीपनी, विश्वामित्र, राम, लक्ष्मण, परशुराम, कर्ण, द्रोणाचार्य, अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमी पूजनीय मानले होत आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूंची प्रार्थना करायची तो हा दिवस होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे परंतु घटाने घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूंजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. गुरु बिन ज्ञान कहासे लावू हेच खरे आहे. गुरु म्हणजे गुह्य रूप. गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसा करू ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात. ते आपल्या जीवनात गुरूंना जेवढे महत्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्व सद्गुरूंना आहे. सर्व मानव जातीला पारमार्थिक आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला साधकाला मोक्षाप्रत नेणारे सद्गुरू त्यांच्या स्मरणासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा हा पर्वकाल सांगितला आहे. सुप्रसिद्ध गुरु शिष्यांच्या जोड्या आपणा सर्वांच्या परिचित आहेत. गुरुबिन कोण बताये बाट हा माया रूपी भवसागर तरुण जायचे असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूच आपल्याला मोक्षप्रत नेतात. एकदा त्यांना आपला हात हातात घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत. सद्गुरूंना शोधण्यासाठी आपणास जावे लागते असे नाही तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की ते स्वतःहून त्याला शोधत येतात. आपल्या पूर्व प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला सद्गुरू भेटतात. सद्गुरूंकडून एकदा का अनुग्रह घेतला की त्याचे स्मरण अहोरात्र करायचे असते. जशी पतिव्रता स्त्री तिच्या पतीचे स्मरण करते त्याप्रमाणे सद्गुरूंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे. नामधारकांच्या मागे पुढे राहून ते नाम त्यांच्याकडून पूर्ण करून घेतात. तसेच त्यांची त्यात सत्ता पण असते. सद्गुरूच सर्व काही करून घेत असल्यामुळे नामधारकाच्या मीला कुठेही वाव नसतो. सद्गुरूंकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संतांकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे. त्यांच्याशी एक निष्ठेने राहावे. एक गुरु एक नाम असावे. त्यांनी दिलेल्या नामात भगवंताचे प्रेम असते. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर गुरुसेवा करणे हे शिष्याचे परम कर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही किंतु न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्य नियमाने प्रेमाने करावी. तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे सद्गुरू ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे. त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे. कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये. नामावर सद्गुरूंवर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवणे. त्यांनी सांगितलेले साधन न करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काही पडणार नाही. सद्गुरूंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सद्गुरू उचलतात. त्यांच्या मागे पुढे उभे राहून ते सत्ता रूपाने त्यांना मदत करतात. सद्गुरू नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला घेऊन जातात. भगवंताच्या आशीर्वादानेच आपली सद्गुरूंशी भेट होते व सद्गुरूंकडे नाम मिळाल्यानंतरच ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची महती कळते. सद्गुरूंचे अनुसंधान राखणे महत्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सद्गुरूंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. सद्गुरूंना दृष्टीआड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सद्गुरूंच्या चरणी असावे. ते म्हणजेच अनुसंधान. गुरु कोणाला करावे? जिथे आपले समाधान होते. संशय शंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते. म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवी ते मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु पाय दोन्ही.
गुरु तत्व एकच असल्यामुळे सर्व सद्गुरूंमध्ये आपले सद्गुरू आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरू साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल फेरफार करत नाही, मात्र तो भोग सोयीने म्हणजे सहजतेने भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात. भोग भोगताना जी मदत आवश्यक असेल त्याबद्दल मार्गदर्शन करतात. उदाहरणार्थ पैशाची सोय करणे, मनुष्यबळ, हवी ती व्यक्ती भेटणे. अशा प्रकारे आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सद्भावनेने सद्गुरु चरणांची सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्ष देणारी काशी पंढरपूर आहे हे ध्यानात घ्यावे. सर्व तीर्थे तिथे लोळण घेत असतात. देवांचे देव सुद्धा तिथे वस्तीस आलेले असतात. सद्गुरूंचा महिमा अपार आहे, तो ऋषींनाही वर्णन करता आला नाही. त्यांची लीला आगाध आहे. तिथे मुकेही बोलतात, डोळे काम करतात, पांगळे पर्वत चढून जातात. सद्गुरू म्हणजे वैराग्याचे मंदिर, शांती सुखाचे माहेर, शमदमन केलेले, शक्ती ज्ञानाची पेठ, शुद्ध भाव इत्यादी गोष्टी त्यांचे ठायी असतात. जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्यांचा दुसरा जन्म असतो. त्यांच्या साधना काळात सद्गुरू साधकाचे सर्वतोपरी रक्षण करतात. सद्गुरू आपल्या जीवनाला विचारांना दिशा देतात. वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. जीवन सुपंथावर चालते. अध्यात्म ज्ञान त्यांच्या कृपेनेच मिळते. सद्गुरूंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते बोलते ईश्वराचे अंशच असतात. साधकाने कोणत्याही गुरूंची निंदा करू नये, तसेच आपल्याही गुरूंची निंदा कोणी केलेली ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्य शक्ती आहे. गुरूंचे अनेक प्रकार आहेत. पृच्छक गुरु, चंदन गुरु, अनुग्रह गुरु, कर्म गुरु, विचार गुरु, वात्सल्य गुरु, स्पर्श गुरु. कैलास पर्वतावर भगवान शंकर व भवानी पार्वती माता पारमार्थिक गप्पा करत बसले असता पार्वती मातेने श्री भगवान शंकरांना सर्व जणांच्या उद्धाराविषयी प्रश्न विचारला. कोणत्या मार्गाने गेल्या असता सामान्य जनांचा उद्धार होईल? त्यावेळी भगवान शंकरांनी श्री गुरुगीतेची महती सांगितली. श्री गुरूंचे सतत स्मरण, गुरूंनी दिलेल्या नामाचा सदा सर्व काळ जप, त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे मनापासून आचरण करणे, काया वाचा मन श्वने वित्ते प्राणे त्यांची सेवा होणे आवश्यक आहे. एखाद्या वेळेस श्री भगवान शंकर क्रोधित झाले तर गुरु सांभाळून घेतात, परंतु गुरु क्रोधित झाले तर शंकर सांभाळून घेत नाही. तेव्हा श्री गुरूंना शरण जाणे महत्वाचे. श्री गुरु दयेचे सागर, शांतीचा महामेरू, क्षमा या तिन्हींची वस्ती त्यांची ठाई असते. भुक्ती मुक्ती देणारे त्रिकाल ध्यानी, ध्यानास बसल्यास त्यांचे स्मरण, पूजेत श्री गुरुचरण, मंत्र त्यांनी दिलेले नाम एवढे झाल्यास श्री गुरूंची कृपा होऊन साधक मोक्ष प्राप्त जातात. तेव्हा श्री गुरूंचेच भजन, चिंतन, स्मरण, नमन करावे. गुरुकृपा होण्यासाठी गुरूंना पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. साधकाने श्री श्री यांच्या शरणी पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्व काही शक्य होणार आहे. अध्यात्म वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे. त्यामुळेच गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही. गुरूंची अवहेलना, निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापाचे क्षालन जगनियंताही करू शकत नाही. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानव जातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो, मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्त करून देतात. गुरूंचे चरण कमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय. जन्मदाते आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात, मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात. गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपा आशीर्वादांचा आपल्यावर वर्ष होतो. ईश्वर रूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता आहे. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरण कमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. गुरुशिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय. गुरूंच्या कृपेने एखादे संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो, परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप, तप, व्रत, तीर्थटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही. कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात.
गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात मिळते. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्त होणे शक्य नाही. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही. गुरुमंत्राचा जप करणाऱ्याचीच आध्यात्मिक उन्नती होते. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही होतो. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ईश्वरी म्हणजे गुरु. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही. गुरूंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा असणारच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही. एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात. गुरूंनी सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळणे गुरूंनी सांगितलेले साधन हे अनन्यतेने सांभाळावे. एकदा एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली. तेव्हा मुलगा ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत. ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरतो. विषयातच आनंद मानू लागतो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते. म्हणूनच विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो. म्हणून जे तो सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरूंनी सांगितलेल्या शिवाय जे जे साधन कराल ते ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनांची कितीही आटाआटी केली तरी शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोग नसते. गुरूंनी सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्यांच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल ते साधन खरे वाटू लागते. गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे. गुरूंनी सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञाप्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख मिळते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणाला तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा. आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकीच सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही. श्री गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधकार कुठल्या कुठे पळून जातो. गुरु म्हणजे एक असा मृदुंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते. गुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते. गुरु हे एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरु दीक्षा प्राप्त झाली की तो भवसागर तरून गेलाच म्हणून समजा. गुरु ही एक अशी नदी आहे की जी सतत आपल्या प्राण्यांतून वाहत असते. गुरु म्हणजे असा सच्चित आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो. गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजूळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते. गुरु म्हणजे केवळ अमृतच. या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते. गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ काही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही. गुरु कुबेराचा अक्षय खजिनाच आहे आणि त्या खजिनाचे मोल होऊ शकत नाही. गुरु म्हणजे एक प्रसाद आहे